तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर तुम्ही व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघितला असेल तर गुगल ॲडसेन्स पिन बद्दल अतिशय महत्त्वाचा असा अपडेट YouTubeने जारी केलेला आहे। तर जे छोटे यूट्यूबर्स असतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ज्यांचं चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही। तर व्हिडिओ सगळा नक्की बघा। ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, असेच नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात। तर मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं की यूट्यूबला चॅनल ओपन केल्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर रेव्हेन्यू इन्कम व्हायला पाहिजे। त्यासाठी गुगल ॲडसेन्स पिन हे खूप महत्त्वाचं असं टॉपिक आहे, कारण गुगल ॲडसेन्स पिन शिवाय तुमची अर्निंग सुरू होत नाही। प्रत्येकाला माहिती जे यूट्यूबर्स आहेत। तर आता या अर्निंगसाठी जो गुगल ॲडसेन्स पिन असतो त्याची आवश्यकता आपल्याला यापुढे कधीच लागणार नाही। तर का लागणार नाही याचं एक मोठं अपडेट आहे, तर ते तुम्हाला मी सांगतो। पूर्वी कसं व्हायचं, जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्यानंतर जेव्हा तुमच्या YT स्टुडिओमध्ये $10 जमा होतात, तर चॅनल मॉनिटाईज होत असताना तुम्हाला गुगल ॲडसेन्स अकाउंट काढावं लागतं। तर गुगल ॲडसेन्स अकाउंट काढल्यानंतर तुमच्या YT स्टुडिओमध्ये जेव्हा तुमचे $10 जमा होतात त्यानंतर तुम्हाला ॲक्शन बटन येतं गुगल ॲडसेन्स मध्ये। जेव्हा तुमची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायची असते, म्हणजे तुमचा आयडी प्रूफ जेव्हा टाकायचा असतो, जेव्हा तुम्ही स्वतःचा आयडी प्रूफ टाकतात त्यानंतर तुम्हाला एक सक्सेसफुलीचा मेसेज येत होता सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग 6 आठवडे किंवा 1 महिन्याच्या आत एक ॲडसेन्स पिन तुमच्या मेल ॲड्रेसवर यायचा। तर आता झाले काय नेमकं, तर हा गुगल ॲडसेन्स पिन जो असतो, जो सुरुवातीला यायचा प्रत्येकाला, तर हे ॲडसेन्स पिन येण्यासाठी आता भारतामध्ये बरेच खेड्यापाड्यातून सुद्धा लोक आता यूट्यूबवर चॅनल काढत आहेत, स्वतःचं चॅनल मॉनिटाईज करत आहेत। तर अशा लोकांसाठी काय होत होतं, जर ग्रामीण भाग असेल तर तिचं पोस्टल सेवा खूप कमी प्रमाणात असते, जास्त सुविधा नसतात। त्यामुळे कसं होत होतं, मग बरेच जण मेहनत करून चॅनल मॉनिटाईज करायचे, आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर विदाऊट गुगल ॲडसेन्स पिन तुमचं चॅनल तर अर्निंग करू शकत नाही। मग त्यामुळे व्हायचं काय की बऱ्याच जणांचा ॲड्रेस चुकायचा, बऱ्याच जणांचे पोस्टमॅन हे घरापर्यंत जाऊन ते गुगल ॲडसेन्स पिन देत नव्हते। मग व्हायचं काय, बरेच जण जे मेहनत करून चॅनल मॉनिटाईज करतात तर ते सगळे त्यांची मेहनत वाया जात होती फक्त गुगल ॲडसेन्स पिन मुळे। ही कदाचित बाब यूट्यूबच्या लक्षात आली असेल, त्याच्यामुळेच त्यांनी हे फीचर लॉन्च केलेले नवीन। तर हे फीचर काय आहे नेमकं, तर त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो आता। तर आता जे अपडेट आलेलं आहे त्याच्यामध्ये यूट्यूबने असं केलेलं आहे की आता तुम्ही जेव्हा ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं असेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही तुमचं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करतात तेव्हा तुम्हाला आता ऑनलाईन प्रोसेस आहे जी ॲड्रेस व्हेरिफिकेशन सुद्धा करत आहे। त्यामुळे गुगल ॲडसेन्सची आता गरज नाही। तर जेव्हा तुम्ही तुमचं आयडी व्हेरिफिकेशन करतात त्याच टाइमला तुम्हाला फेस व्हेरिफिकेशनचं एक ऑप्शन आले आता नवीन, जे अपडेटमध्ये आले। त्यामध्ये तुम्ही स्वतःचं फेस व्हेरीफाय करायचं, स्वतःच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बसायचं आणि फेस इकडे आणि इकडे 2 वेळेस करायला सांगतं, ती स्टेप फॉलो करायची आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन ऑनलाईन होते। त्याच्यामुळे आता गुगल ॲडसेन्स पिनची गरज कोणालाच नाही। असं नाही की ती जुनी प्रोसेस बंद झाली की गुगल ॲडसेन्स पिन आता घरापर्यंत येणार नाही, ती सुद्धा प्रोसेस लागू आहे। पण जे सिटीमध्ये राहतात त्यांच्यासाठी ती प्रोसेस चालते, पण सहसा तर 90% लोक तरी आता सध्याला तरी ऑनलाईन प्रोसेसच फॉलो करतात। जसं मी सुद्धा केलेलं, माझं अवघ्या 15 दिवसाखाली चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि मला सुद्धा माहिती नव्हती प्रोसेस। जेव्हा मी स्वतः फॉलो केली तेव्हा मी अनुभव सांगतोय तुम्हाला की अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुमचं आयडेंटिटी व्हेरीफाय आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन आता ऑनलाईनच होत आहे। त्याच्यामुळे गुगल ॲडसेन्स पिनची आता गरज नाही। तर हे खूप असं महत्त्वाचं अपडेट आहे। छोटे यूट्यूबर्स आहेत जे खेड्यातून यूट्यूब चॅनल करतात त्यांच्यासाठी तर हे अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्हाला आता ॲड्रेस टाकायची गरज नाही, ना त्या पोस्टमॅनकडे जाण्याची गरज नाही, ना पोस्ट ऑफिसकडे जाऊन विचारपूस करायची गरज नाही। तर खरंच मानलं पाहिजे यूट्यूबला। माझ्यासारख्या तुमच्यासारख्या जे छोटे यूट्यूबर्स असतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं अपडेट होतं, आणि इन फ्युचर सुद्धा याचा खूप सगळ्या छोट्या यूट्यूबर्स लोकांना फायदा होणार आहे। तर हे महत्त्वाचं अपडेट होतं। त्यामुळे आता कोणी घाबरू नका की ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी ॲड्रेस चुकीचा आहे, कोणाचं आधार कार्ड चुकीचं आहे किंवा इलेक्शन कार्डवर ॲड्रेस चुकीचा आहे, या सगळ्या गोष्टी आता स्टॉप झालेल्या आहेत। तर हे खूप महत्त्वाचं असं फीचर्स होतं। तर असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।